हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर हे सगळं केलेलं तुम्हाला दिसतंय ना, ह्याच्यामुळे आज माझ्या तोंडातून आवाज पण निघत नाही आहे. इतके माझे हाल झालेत हा प्रोजेक्ट बनवताना. आणि टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच आहे माझ्या फीलिंग्स काय आहेत त्या. कारण खरंच तसंच झालं आहे. स्कूलमध्ये मुलं जात आहेत आणि अभ्यास मम्माचा चालू आहे. ह्यांनी रात्रभर अक्षरशः झोपलेत चांगले सगळे. आणि मी एकटीच आपली करते आहे प्रोजेक्ट. कारण सकाळी मला हे रेडी करून द्यायचं होतं ना साहेबांना स्कूलमध्ये, म्हणून. तर हे आहे अंशुलचा प्रोजेक्ट. आणि आता हे मी तुम्हाला रेडी झाल्यावर दाखवते आहे, पण कसा बनवला आहे हे पण दाखवणार आहे. आणि अक्षरशः रात्री 7-8 वाजता बसले असेल मी प्रोजेक्ट करायला. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 5 वाजता माझं झालं आहे हे बनवून, 4:45 वाजता. तर खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार, एवढा वेळ मी हा प्रोजेक्ट बनवत होते. आणि एक एक त्याचा काय म्हणतात ना, कोपरा न कोपरा सगळा हातानेच आकार देऊनच बनवायचा होता, पुष्ठ्याने कट करूनच करायचं होतं सगळं. तर खूप मेहनत लागली आहे. आणि हा पुष्ठा पण आमच्या कामी आला आहे. तुम्हाला माहिती आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं फ्रीज घेतला आहे नवीन. तर त्याचा पुष्ठा पण कामी आलेला. पण ना, कापायला इतका जड गेला आहे ना हा, की माझे हात अजून पण दुखत आहेत. तर चला, बनवायला घेतला आहे मी. आणि हे बघू शकता तुम्ही, राडा किती झाला आहे माझ्याकडेनी. आणि अक्षरशः सकाळी प्रोजेक्ट बनवून झालं ना, त्यावेळेस मला ना चक्कर यायला लागल्यासारखं झालं, की आता मी बनवून तर झालं आहे हे एक एवढं मॉडेलमधनं उचललं, तरी बाजूला मला पसारा कधी आवरू मी, असं झालेलं. आणि मला झोप तर इतकी लागली होती की काय सांगू शकत नाही मी तुम्हाला. एक साईड आता प्रोजेक्ट बघून थोडाफार तुम्हाला अंदाज आलाच आहे. मला इथं सीझन दाखवायचे आहेत, सगळे ऋतू दाखवायचे आहेत, 4 ऋतू दाखवायचे आहेत. त्याच्यासाठी मी हे वेगवेगळं असं पार्टिशन करून घेतलेलं आहे. आणि विंटर सीझनचं झालेलंच आहे जवळपास. त्याच्यात पण मला स्नोमॅन वगैरे अजून एखादं 2 ठेवायचं होतं. पण असं झालं की आधी सगळं कंप्लीट करून घेते, थोडं थोडं बघते, आणि वेळ राहिला तर करते. पण शेवट माझ्याकडे एनर्जीच राहिली नाही अजिबात बाकी काय करायला. जेवढं झालं आहे तेवढंच मी सबमिट करून टाकलेलं आहे. मी सकाळी दिला आहे प्रोजेक्ट, तुमच्याशी शेअर करते आता मी फक्त. तर आता विंटर सीझन झाल्यानंतर इकडे मी आता रेनी सीझनचं दाखवलेलं आहे, पावसाळा. तर येतो आहे का फील तसा, ते पण सांगा मला. आणि आता पावसाळा आणि हिवाळा झाल्यानंतर आपल्याला शरद ऋतू, मला वाटतं हां तोच आहे. आणि उन्हाळा, हे 2 दाखवायचे होते. आणि मी सारखं हे दाखवते तुम्हाला, कारण काय होतं आहे, जेवढं मी करते ना, आता इकडून उठून लावल्यात म्हणून दिसत नाही मुलं तुम्हाला. जेवढं मी करते ना, कट करते, कुठं काय चिटकवायचं आहे, तितकंच पोरं पण माझं बघून करत होते. आणि त्यामुळे त्यांनी जास्तच पसारा केला होता साईडला. पाहू शकताय, बऱ्यापैकी जवळजवळ झालेलं आहे प्रोजेक्ट. आणि आता मी नावं लिहिते. आणि हे कधीची क्लिप आहे माहिती तुम्हाला, रात्रीची 4:30 वाजताची, जेव्हा तक्ष उठून आलेला. आणि तो नाही उठून आला, मी त्याला उठवलं होतं. मला ना त्या बेंच बनवायच्या होत्या, माझ्याकडच्या त्या आईस्क्रीमच्या स्टिक असतात ना, त्या संपल्या होत्या. मी त्याला विचारायला उठवलं की बाबा आहेत का अजून, कारण आता जर मी ही प्रोजेक्ट ठेवून दिला तर मला ह्याच्याकडे सकाळी परत बघू पण वाटणार नाही आहे. कारण माझी इच्छाच नाही आता परत ह्याला काय करायची. तर असेल तर म्हटलं याला उठवून विचारते, आहेत का सांग, आणि असतील तर मला दे. तर त्याला मी उठवलं तर तो डायरेक्ट येऊनच बसला माझ्याजवळ. म्हटलं चल थोडीशी क्लिप घे मग नंतर, कारण मी एकदा पोरांना झोपायला लावल्यानंतर मी लक्षच दिलं नाही मला रेकॉर्डिंग करायचं आहे म्हणून. काय म्हटलं आपण पहिले करून घेऊया, नंतर तुमच्याशी शेअर करूया. तर तेच तो घेत होता आता थोडासा क्लिप. म्हटलं मम्मा झालं आहे, तर मग म्हटलं घे थोड्याशा क्लिप आणि दाखवूया आपण कसं झालं आहे ते. तर असं काहीसं झालेला प्रोजेक्ट. बोबडी वळायला लागली माझी. आणि पाहू शकताय फायनल आता सगळे नावं बिवं टाकून असं काहीसं दिसतंय. तर कसं केलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि ना, खरंच सकाळी असं 5:30 वाजता झोपायला गेले, पण असं इच्छा नाही झाली की झोपते. कारण मला असं झालं की आता मुलांना उरलं आहे, मी जर झोपले उशिरापर्यंत तर ह्यांना स्कूलमध्ये कसं पाठवणार. आणि हे तर दांडी मारायला तयारच असतात.
परत 6 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसले, पण झोपच कंट्रोल नाही झाली, खरंच नाही झाली. मग शेवटी घड्याळ लावलं, अलार्म लावला आणि झोपून घेतलं. आणि तक्ष पण तसा पण तो 4:30 वाजता उठलेला, तो काही झोपलाच नाही. मग त्याला म्हटलं मला 7:15ला उठव, मी टिफिन बनवून देते. टिफिन तर मी कशात काय टाकून काय काय बनवलं, टोमॅटोची चटणी आणि चपाती. पण झालं, केलं सगळं. आणि आता काही नाही, दिवसभर हाच राहाडा आवरायचा आहे. प्लस बाहेर फ्रीज वगैरे ठेवलेला आहे, ते जुना फ्रीज घ्यायला एक येणार आहेत, त्यांना तो फ्रीज मला धुवून द्यायचा आहे. म्हणजे माझ्या पुढे कामं पडलेलीच आहेत. किती विचार केला ना ह्यांना सोडून आल्यावर मी थोडा झोपेल, माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. तर पाहू शकता, बाहेर आणलं ना उजेडात तर ते अजून भारी वाटत होतं. आणि खरंच कसं वाटलं आहे नक्की सांगा. खूप मेहनत केली आहे आणि जी काय मेहनत आहे ती दिसते आहे. तर हे मग मी स्वयंपाक वगैरे केल्यानंतर स्कूलमध्ये द्यायला पण गेले. तर मला चालत जायला लागणार होतं, गाडीवरती नव्हतो घेऊन जाऊ शकत आपण ते. म्हणलं असं एवढी भीती वाटायची स्कूलपर्यंत जाऊन, वाऱ्याने बिऱ्याने हालून एखादं पडलं तर एवढी मेहनत पाण्यात जाणार आहे सगळी. पण तसं काही झालं नाही. टीचरला पण तो आवडला आणि झालं, छान झालं सगळं. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.